लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त त्रिशरण बुद्ध विहारात प्रबोधनपर व्याख्यान। डॉक्टर सीमा मेश्राम यांचे प्रभावी मार्गदर्शन। माता रमाईंच्या जीवनकार्याला उजाळा, आंबेडकरी चळवळीत महिलांच्या भूमिकेवर सखोल मंथन। त्रिशरण यंग फ्रेंड कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी त्रिशरण बुद्ध विहार उत्तमनगर येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात माता रमाई यांची जीवनगाथा आणि आजच्या आंबेडकरी चळवळीत महिलांचा सहभाग या विषयावर प्रमुख वक्त्या डॉक्टर सीमा मेश्राम, अध्यक्षा अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती मंडळ यांनी सखोल व प्रेरणादायी मार्गदर्शन केले। त्यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाचा आणि सामाजिक संघर्षाचा संदर्भ देत आजच्या काळात महिलांनी चळवळीत सक्रिय सहभाग घेण्याची गरज अधोरेखित केली। यावेळी गंगाधर आहिरे, प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर मनीषा जगताप, स्त्रीरोग तज्ज्ञ यांची सन्माननीय उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बागुल यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनानंतर त्रिशरण पंचशील पठणाने करण्यात आले। त्रिशरण बुद्ध विहाराच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन त्रिशरण बुद्ध विहारचे संस्थापक संजय साबळे, अध्यक्ष विनोद भडांगे, सचिव दीपक पवार, सहसचिव व्यंकट कांबळे, कोषाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्यासह अनिल आठवले, मिलिंद कळवणकर गुरुजी, गांगुर्डे गुरुजी, बीजी बनकर गुरुजी, हिरामण साळवे, संपत शिंदे गुरुजी व सर्व कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून करण्यात आले। यावेळी रमाई महिला मंडळाच्या महिला उपासक, उपासिका व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात लहान बालकांनी माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली। संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। पेटल ग बाई महाडच्या तळ्याचं पाणी, पेटल ग बाई त्या तळ्यात माझ्या भीमाची छबी भेटल ग बाई। माई ग माई माझ रमाई, माई ग माई माझ भीमाई, भीमनावाचं इवलं रूप दारीला विनग। मला तुमच्या टाळ्यांची साथ मिळाली तर खूप चांगलं होईल। भीमनावाचं इवलं रूप दारीला विनग, भीमनावाचं इवलं रूप दारीला विनग। चारो पाच बोधी वृक्ष आभाळी जाईल ग, चारो पाच बोधी वृक्ष आभाळी जाईल ग। माई ग माझे माई भीमाई आई ग, माई ग माझे माई रमाई आई ग। मुक्याला बोल दे, मुक्याला बोल दे, गाण्याला सूर ग। चिन्ह देऊन यथोचित असा सत्कार करत आहे त्रिशरण बुद्ध विहार नवीन नाशिक। जोरदार टाळ्या। या महिला मंडळाअंतर्गत त्या अनेक कार्यक्रमांचं इथे नियोजन करत असतात, महिलांना सहभागी करून घेत असतात। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आहेत ते माननीय प्राध्यापक गंगाधर आहिरे, एक प्रसिद्ध साहित्यिक। एवढीच ओळख पुरेशी नाही, एक
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांची चाललेली तळमळ आणि धडपड आज मी डोळ्याने बघितलं आहे की समाजासाठी मी काही देणं लागतो आणि ते पुरेपूर देत असतात. असे हे लेखनातूनच नव्हे तर शाळेत आहे. मी सरवणकर गुरुजी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. यांचा सत्कार या ठिकाणी सरवणकर गुरुजी करताय. सोबतच प्राध्यापकांवर आयर सर, त्याचबरोबर अमरावतीतून आलेल्या डॉक्टर प्राध्यापिका सीमाताई मेश्राम, आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय कल्पनाताई नेळकर, त्याचबरोबर आत्ता त्या ठिकाणी यांचं देखील या ठिकाणी त्रिशरण बुद्ध विहाराच्या वतीने आम्ही आपल्या पाठीमागे टाळ्यांच्या आवाजात नाही पुरुष मंडळी दुपारला विनंती टाळ्या. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे यांना देखील मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हाती घेण्यासाठी आपण कृपया धर्मपीठावर यायचं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो. मनीषाताई बागुल. झालेल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. माता रमाई जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी आयोजित केलेलं एक फोनपर व्याख्यान ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. हार्दिक स्वागत. त्रिशरण यंत्र प्रेम कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था संचलित त्रिशरण बुद्ध विहार सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी मंचावर आगमन झालेलं आहे तेव्हा पुनश्च एकदा स्वागत करत की आहे की जे व्याख्यान आपण ऐकणार आहोत ते प्रबोधनपर आहे. समाजातल्या बांधवांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा यासाठी त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि पुढील भोगापर्यंत एकदा मनोपताई बागुल यांच्याकडे देतो. गौरव करणारी जी शब्द असतात ते शब्द आपल्या संस्कृतीशी कुठेतरी जुळली पाहिजे. तर हे भान आपण ठेवावे. ही आमची आई रमाई आहे. या निमित्ताने मला आई रमाई मी बोलत आहे आणि बोलणार आहे. पण आमची सावित्री तिचाही संघर्ष काही लहान नाही आहे. सावित्रीचा संघर्ष निवड शिक्षणापुरता मर्यादित नाही आहे तर आमच्या सन्मानासाठी, आमच्या आरोग्यासाठी, स्त्री सन्मान सर्वात जास्त त्यांनी कृतीतून जोपासला असेल. त्यांच्याच भावनांना शब्दात मांडणाऱ्या 4 ओळी मी तुम्हाला ऐकवते त्या बघा. त्यागाच्या वाटेवर चालली मायेची सावली. त्यागाच्या वाटेवर बाबासाहेबांच्या यशामागे होती तीच खरी प्रेरणास्थान, तीच खरी प्रेरणास्थान. अशा या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामधलं एक शांत पण खंबीर आधारस्तंभ जिच्या वाट्याला त्याग होतो पण तिच्या सहनशीलता होती, संघर्ष होता. आणि हाच संघर्ष आज आपल्या सगळ्यांना एक नवीन दिशा देऊन जातो. आणि म्हणूनच सर्वप्रथम या ठिकाणी मंचावरील उपस्थित मान्यवर, अध्यक्ष महोदय आणि माझ्या समाज बांधवांनो, सगळ्यात प्रथम मानाचा जयभीम आणि आपल्या सगळ्यांचं माझं अध्यक्षस्थान आपल्याच मंडळाच्या कल्पनाताई नेरकर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. विश्वभूषण महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रतिमांना पंचांग प्रणाम. तसेच उपस्थित बंधू आणि भगिनींनो त्यांना सविनय जय भीम. जय भीम. भुका लागल्या काय? जय भीम. आज आपल्या इथे
आपल्या कार्यक्रमाचे समारंभाचे अध्यक्ष मंचावर उपस्थित व्यक्तताई तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अमरावतीवरून प्रोफेसर डॉक्टर मनीषा मेश्रामताई तसेच सीमाताई तसेच गंगाधर आयरे सर, ज्या सूत्रसंचालन करता त्या मनीषाताई बागुल, सगळ्या मंचावर उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत आपल्या संस्थेच्या वतीने. कारण की गेल्या 1 महिन्यापासून आपण कार्यक्रमाची तयारी करतो आहोत. या आपल्या मंडळाचे सर्व पदाधिकारी, विशेषतः या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असलेले संजयजी साबळे, अध्यक्ष विनोदजी भडांगे, सचिव दीपक पवार, सहसचिव आयुष्यमान प्राध्यापक डॉक्टर व्यंकट कांबळे, कोषाध्यक्ष असलेले बाबासाहेब शिंदे, या विहाराच्या निमित्ताने आणि सामाजिक चळवळीमध्ये सतत सक्रिय असलेले आमचे युवा मित्र अनिलजी आठवले, या समारंभाच्या अध्यक्षा कल्पनाताई नेरकर, ज्यांच्या विदर्भामध्ये जातो, अमरावती असेल, अकोला असेल, नागपूर असेल, मी अनेकदा तिथे भाषणासाठी किंवा विविध समारंभासाठी जेव्हा जातो तेव्हा तिकडची जी तळमळीनं काम करणारी जी माणसं चळवळीत दिसतात त्यापैकी एक महत्वाचं नाव माझे एक वरिष्ठ ज्येष्ठ मित्र होते सतेश्वर मोरे, ज्यांनी विदर्भामध्ये आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती या विषयाच्या अनुषंगाने काम करणारी चळवळ उभी केली. त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सातत्याने सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलं जातं. त्या पद्धतीचं किंवा त्याहीपेक्षा अधिक जोमाने, अधिक वेगाने, एक वादळ वाऱ्यासारखं ते सातत्याने धम्म रुजवण्याचं काम विदर्भ परिसरामध्ये करत आलेले आहे. लहान लहान मुलं असो की महाविद्यालयातली मुलं असो, त्या मुलांचं शाळा आणि महाविद्यालयाला जेव्हा सुट्या असतात तेव्हा त्या मुलांची शिबिरं घेऊन त्यांच्यामध्ये धम्माचं तत्वज्ञान, बाबासाहेबांचा विचार पेरण्याचं शिबिरं घेऊन जे काम केलं जातं त्याचे प्रमुख म्हणून सीमा मेश्राम मॅडम हे सातत्याने राहिलेले आहेत. त्यांच्याच भावनांना शब्दात मांडणाऱ्या 4 ओळी मी तुम्हाला ऐकवते त्या बघा. त्यागाच्या वाटेवर चालली मायेची सावली, त्यागाच्या